च्या दिवसामध्ये वेळेमध्ये रिपोर्टिंग दाखवली आहे. यस, उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा 5 षटकांचा मॅच खेळवले जातील, परंतु आपण दिलेल्या रिपोर्टिंग टाइमावरती उपस्थिती नोंदवा. यस, आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. एका साईडला संघ आपण पाहू शकाल, एकता कसारा संघ, त्यांच्या समवेत आपण पाहतो धर्मवीर कसारा संघ. एक मोठी लढत आहे. हा सामना बघण्यासाठी जर अगदी पाहायला गेलं तर या मैदानामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतात. लाडके क्रिकेट रसिक पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडले गेलेत. पुन्हा एकदा कसारा प्रीमियर लीग मध्ये 2025 पर्व 8वे या अगदी क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत. जी बिल्कुल, योगेश टेनिस क्रिकेट ऑन स्क्रीन पर कृष्णा बोईर सर, डीजे ऑपरेटर किरणजी बोंडे सर, ऑन स्कोरर के रूप में जयेश जी भगत सर. आप सभी का हार्दिक स्वागत है. चलते हैं बिग फाइट, बेस्ट वर्सेस बेस्ट. दो बैट्समैन बबलू खाड़े और प्रवीण घोड़े. गेंदबाजी ट्रैक पर ललित पहली गेंद के लिए तैयार है. बहुत जबरदस्त टेलीकास्ट. पहली गेंद और फुल टॉस थी. ओहो, मिड ऑन में फील्डर थे. हल्की बिल्कुल टाइम भी सेट किया गया है. यहां से आपको 20 मिनट के अंदर 4 ओवर खत्म करना है. अगर उससे ज्यादा होता है तो फिर दायरे के अंदर एक खिलाड़ी आपको लेना होगा. पहली गेंद और पहली गेंद पर सिंगल प्राप्त हुई है. बबलू खाड़े नॉन स्ट्राइकर एंड पर. यस, नक्की. अगदी जर पाहायला गेलं तर नुकताच एकता कसारा संघाचा इथनं आपण पाहू शकाल. यस, धर्मवीर कसारा संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. स्टॉप वॉच चालू आहे, याची सुद्धा दक्षता घ्या. अगदी मी उल्लेख करत होतो, नुकताच चाप्याचा पाडा इथे एक टुर्नामेंट चालू होते. या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजेच एकता कसारा संघ. अभिनंदन टीम, ऑल ऑफ यू टीम, सर्वांना अभिनंदन. अगदी या सामन्यासाठी पुन्हा एकदा ते इथे सज्ज झालेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी मिडॉनला बीट करत असताना हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. प्रवीण घोड़े के बैट से ये 4 रन. बिल्कुल यॉर्कर गेंद थी और खोद कर निकाला था. लॉन्ग ऑन में इस गेंद को भेजा है बाउंड्री लाइन से बाहर. यस, धन्यवाद. अगदी जर पाहायला गेलं तर प्रशांतजी आवारी साहेबांकडनं 3 षटकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक जर साजरी झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. प्रवीण साठी किंवा बबलू साठी कोणीही हॅट्रिक कंप्लीट करावी आणि 1000 रुपये घेऊन जावेत. गेंदबाजी ट्रैक पर ललित गांगुर्डे. पहली गेंद पर सिंगल बनी थी, दूसरी गेंद पर 4. कब तक आप रोकोगे द मैजिक ऑफ कसारा? बैट्समैन, क्या बात है. इस बीच एक बढ़िया स्ट्रोक और बेहतरीन फील्डिंग. प्रयास अच्छा था कुणाल का, पर गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए. बाजी करते हुए तीखे तेवर नजर आते हुए बैट्समैन प्रवीण घोड़े के. 3 गेंदें हो चुकी है. पहला ओवर जहां पर मैडेटी पावर प्ले का जारी है. ललित गांगुर्डे. पहली गेंद सही थी और बैक टू बैक 2-4 आए हैं प्रवीण घोड़े के बैट से. चलो स्पीड अप करना है. जहां पर टाइम सेट किया गया है. इस बीच बहुत बेहतरीन गेंद, पर ज्यादा उछाल था. अंपायर सहमत नहीं है. बिल्कुल अंपायर का निर्णय 1 बाउंस. अंपायर वाइड है.
जी बिल्कुल वाइड है। एक अतिरिक्त रन, एक्स्ट्रा रन के चलते स्कोरबोर्ड 10 रन। बहुत बेहतरीन गेंद थी पर ज्यादा उछाल था उस गेंद में। हो नक्कीच, अगदी जर पाहायला गेले तर 1 फॉर दी ओव्हर सुद्धा गोलंदाजांना ग्वाही दिली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रवीण ऑन फायर नाव. लॉंग ऑनला ठोकला हा बिग ब्लास्ट षटकार. पावर प्ले का पहला ओवर और पूरी तरह से भारी होते हुए बैट्समैन प्रवीण घोड़े, गेंदबाज ललित गांगुर्डे, 4 गेंदे 16 रन, लगातार 3 गेंदों पर 3 बाउंड्रीज, 2 4 और 1 6। क्या स्ट्रोक खेला था ऑन साइड में बैट्समैन प्रवीण घोड़े ने। अब कहीं ना कहीं प्रेशर रहेगा गेंदबाज से लगातार चर्चा करते हुए खिलाड़ी। जिस तरह से फील्ड को सजाया है, बिल्कुल मिड विकेट में सागर आगान है और एक फील्डर को लॉन्ग ऑन में तैनात किया गया है। कुणाल जो लॉन्ग ऑफ में थे उनको आगे लाया गया। एक प्लानिंग के तहत बल्लेबाजी होती हुई प्रवीण घोड़े स्ट्राइकर एंड पर बैट्समैन बिल्कुल तैयार है। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। ललित गांगुर्डे राउंड विकेट से, इस बीच एक क्लासिकल स्ट्रोक, गेंद इनफील्ड के ऊपर से ट्रैवल होती हुई कवर में 3 खिलाड़ी गेंद तक पहुंचे हैं। बिल्कुल लखन ने इस गेंद को कैरी किया, फील्ड किया, थ्रो किया, तब तक 2 रन कंप्लीट। बहुत बेहतर स्ट्राइक रेट के साथ, बहुत हेल्दी स्ट्राइक रेट के साथ बैट्समैन प्रवीण घोड़े बैटिंग करते हुए बीच मैदान पर। पहली गेंद खेली थी बबलू खाड़े ने, सिंगल से स्ट्राइक रोटेट किया था और पूरी तरह से 4 गेंदों पर बैट्समैन प्रवीण घोड़े हावी है। आखिरी गेंद इस बीच शॉट थी, बल्ले का एज, भारी सीधा, बड़ी मछली जाल में, पहले विकेट का पैटर्न, बैट्समैन प्रवीण घोड़े इज गॉन। छोटी पारी पर डायनेमिक पारी खेलकर बैट्समैन प्रवीण घोड़े आउट हुए। 5 गेंदों में 16 रन बनाकर आउट हुए और पहली ओवर की समाप्ति हुई। कुल बने हैं 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन प्रेम नॉन स्ट्राइकर इन पर रहेंगे। आखिरी गेंद थी, बिल्कुल ज्यादा उछाल मिला था। चलो, पहले ओवर में 7 मिनटें खर्च की है सागर आगान, इस बात का याद रखना है। बिल्कुल, अब आपको 13 मिनट में 3 ओवर करना है। गेंदबाजी ट्रैक पर द प्रिंस ऑफ कथारा सागर आगान ओवर नंबर 2 की शुरुआत करेंगे। मैटेटी पावर प्ले का दूसरा ओवर, स्ट्राइकर एंड पर बबलू खाड़े। चलो, टाइम सेट किया गया है, 7 मिनट हो चुकी है पहली ओवर के लिए। पहली गेंद अपील जोरों से थी, बिल्कुल अंपायर सहमत नहीं है। बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, गेंद आई है डॉट। हाफ ट्रैकल गेंद थी, कहीं ना कहीं ऑन साइड में खेलना चाहते थे बैट्समैन बबलू खाड़े। सागर आगान गेंदबाजी ट्रैक पर है। अच्छी शुरुआत होती हुई राउंड विकेट से ओवर की शुरुआत की है। इस बीच डिस्टेंस देखा जाएगा। So beautiful, so elegant, looking like a wow, 6 run।
अगदी जर पाहायला गेलं तर परफेक्ट बाट वरती घेऊन हा फटका आपण पाहिलात. बबलू खाडे ऑन फायर नाव. टोटल धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. आडवा बॅटनं अजून एक चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा धमाका बबलू खाडेच्या बॅट मध्ये येतोय. अजून एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. अगदी धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलाय. प्रशांत आवारी साहेबांकडनं पारितोषिक लागलं होतं. सलगचे 3 षटकार आले तर 1000 रुपये दिले जातील. 2 आलेत, तिसरा येईल का? अगदी आपण पाहू शकाल बबलू खाडीच्या बॅटमधनं सलगचे 2 षटकार आलेत. आता मात्र कुठेतरी सागर आगांवरती आक्रमण चढवलं गेलंय. पहिला बॉल चांगला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 बिग ब्लास्ट केलेत. राईट आर्म राऊंड सागर आगान. हा ट्रिक बॉल हेलिकॉप्टर उडवायचं होतं, हवं तसे एलिव्हेशन जुळलं नाहीये. 1 बाउन्सचा चेंडू अडवला गेलाय. फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्हीही फलंदाज कॉलिंग चांगली होती. चित्ताईच्या चपळाने पाहायला गेलं तर अगदी या 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती. 1.4 चा खेळ झालाय. म्हणजेच काय तर उर्वरित या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक. बॅकफुटला गेले, बरोबर पॉइंटच्या डोक्यावरनं हा फटका. अगदी पाहू शकाल क्रिकेटचा क्लास दाखवत असताना बबलू खाडीच्या बॅटमधनं अजून एक दर्जेदार स्ट्रोक. येतोय चौकार. में इस गेंद पर बैकवर्ड पॉइंट पर वहां पर 4 रन मिले. 4 रन की मदद से स्कोरबोर्ड 36 रन 36 ऑन द बोर्ड. आखिरी गेंद शेष सागर आगान. इस बीच आखिरी गेंद पर बल्ले की गर्जन और रन आधा दर्जन. 6 रन. यस, अगदी शेवटच्या बॉल वरती सुद्धा षटकार आलाय. अगदी या 2 षटकांचा वाजवी खेळ आपण पाहिलात. या 2 षटकामध्ये टोटल धावफलकाला धावा जोडल्या गेल्यात, त्या म्हणजेच 42 धावा. म्हणजेच काय तर सुरुवात दमदार झाली आहे. एकटा कसारा संघ, मी मगाशीच उल्लेख केला होता, दोन्ही संघ या विभागातील एक दादा संघ म्हणून ओळखले जातात. परंतु आता मात्र थोडंसं वर्चस्व जास्त वाटतंय, तो म्हणजे संघ आपण पाहू शकाल एकटा कसारा संघ. बिल्कुल काफी महंगा ओवर गुजरा पिछला. सागर आगान का 24 रन बने हैं. पहली ओवर में कुल 18 रन बने थे. चलो 11 मिनट हो चुके हैं. आपको 9 मिनट में ये 2 ओवर करना है. यस, जास्तीचा वेळ खर्च करू नका धर्मवीर कसारा संघ. सातत्याने ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. इथनं तिसरं षटक. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज लखन. अगदी कसारा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजी त्याची चांगली असते. बघूयात या सामन्यामध्ये पूर्णपणे कठीण परिस्थितीमध्ये आहे आता संघ, तो म्हणजेच धर्मवीर कसारा संघ. अगदी 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या, तब्बल 42 धावा. इथनं कमबॅक करण्याची गरज आहे. मंगेश उबाळे साहेबांकडनं हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील. लखन साठी हॅट्रिक कंप्लीट झाली तर 500 रुपये मंगेशजी उबाळे साहेबांकडनं दिले जातील. अगदी पाहायला गेलं तर लखन साठी हे पारितोषिक लागलं गेलं. कमबॅकची गरज आहे धर्मवीर कसारा संघाला. स्ट्रायकिंग एंडला प्रेम. डावकुरे हाताचा फलंदाज. अगदी रणनीती स्पष्ट दिसते एकटा कसारा संघाकडनं. डावकुरे हाताचा प्रवीण बाद झाल्यानंतर डावकुरे हाताचा फलंदाज मैदानामध्ये एंटर केलेत. अगदी प्रेम हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला असेल अगदी लखन साबळेचा हा पहिला बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झालाय हा गोलंदाज. आडव्या बॅटनं फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. एकच सिंगल घेतली जाते या मैदानाच्या आतमध्ये. अगदी शोएब सर सुरुवात भरपूर चांगली झाली आहे, परंतु या षटकामध्ये कमबॅक करण्याची गरज आहे धर्मवीर कसारा संघाला. आई थिंक अनिक्षर फ्लाइंग स्टार्ट बाय एकता कसारा. जिस तरह से एक स्टार्ट आतिशी शुरुआत दी थी प्रवीण गोड़े ने, उसी तरह से उसी निरंतरता के साथ आगे बल्लेबाजी होती हुई
बबलू खाड़े 7 गेंदों का सामना किया 25 रन पर बल्लेबाजी करते हुए। अब लखन साबले गेंदबाजी ट्रैक पर है, पहली गेंद पर सिंगल बनी है और स्ट्राइकर एंड पर बबलू खाड़े। ओहो, ये गेंद बिल्कुल फुल टॉस थी, डॉट आई है। दूसरी गेंद डॉट। कहीं ना कहीं ऐसी गेंदें करनी होगी, विकेट ढूंढना होगा, क्योंकि ये विकेट बहुत जरूरी होगा बबलू खाड़े का। जिस तरह से बबलू खाड़े बल्लेबाजी कर रहे हैं, पहली ओवर में 18 रन बने थे, दूसरी ओवर में 24 रन बने थे। सफलता मिली थी पहली ओवर में आखिरी गेंद पर प्रवीण घोड़े की, पर उससे कुछ फर्क पड़ा नहीं है। ओहो, ऑन साइड में खेला है, कुणाल डीप में तैनात है। आउटफील्ड तेज होने की वजह से बहुत बेहतरीन थ्रो किया कुणाल ने। मुश्किल होता है ऐसे दूर से डीप से थ्रो करना, वो भी स्ट्राइकर एंड पर लॉन्ग ऑन से। स्कोर बोर्ड 44 रन 44, एक विकेट के नुकसान पर, जहां पर तीसरा ओवर प्रगति पथ पर है लखन साबले। 3 गेंदों में सिर्फ 2 रन बने हैं। नक्कीच मी मगाशीच म्हटलं होतं शोएब सर, या षटकामध्ये कमबॅकची गरज आहे. कमबॅक करून दाखवले. 3 षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात, उर्वरित 3 चेंडू देखील यस 3 चेंडू कंप्लीट आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा 44 धावा लागल्या गेल्यात. इथे आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, डावकुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. अगदी पाहायला गेलं तर सलामीपासनं तदनंतर प्रवीण हा फलंदाज बाद झाला होता. तदनंतर आपण पाहू शकाल प्रेम हा फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी आला होता. कॉलवर टप्प्याचा बॉल. अगदी पाहायला गेलं तर मोठी अपील झाली होती, परंतु अगदी बॅटला स्पर्श झालाच नव्हता. सर्वाधिक चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज लखन साबळे आपण पाहत आहोत. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केल्यात. बघूयात अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक केलाय, परंतु हे 2 चेंडू अजून चांगले टाकावेच लागतील. आडवा बॅटना बिग ब्लास्ट करायचं होतं, हवं तसं एलिव्हेशन जुळालं नाही. तिकडे प्रकाश आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चेंडू अडवला गेलाय, फेकी केलाय. तत्पूर्वी घेतल्या जात आहेत 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 47 वरती. शोएब सर, अगदी जर विचार केला तर या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. जी बिल्कुल जरूरी था धर्मवीर कथारा के लिए, और ज़रूरत थी। लखन साबले ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। आखिरी गेंद, इस बीच आखिरी गेंद बल्ले का बाहरी सीधा लगकर ये गेंद ट्रैवल होती हुई और गेंद जाएगी थर्ड मैन रीजन में 4 रन के लिए। मुझे पहचानो। वन विकेट टीम एकता का सारा। 3 ओवर के बाद 51 रन, 1 विकेट के नुकसान पर। चलो मिनट टाइम सेट किया गया है, जहां पर जो चौथी ओवर है 3 मिनट के अंदर करनी है। 17 मिनट हो चुके हैं। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 या आकड्यावर। येस, 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल याची सुद्धा नोंद घ्या. त्या व्यतिरिक्त कालावधी खर्च करू नका. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. चला, उर्वरित खेळाडू धर्मवीर कसारा आपण क्षेत्ररक्षण सजवा.
कसारा क्रिकेट असोसिएशन आपण पाहू शकाल. अगदी कसारा प्रीमियर लीग दिवस क्रमांक 5 2025 परवा 8. अगदी पाहायला गेलं तर या सत्रामध्ये 2 दादा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत आणि ह्या 2 संघांचा खेळ बघण्यासाठी ब्रह्मो अगदी जर पाहायला गेलं तर भरपूर लाडके क्रिकेट रसिक सुद्धा अगदी या आमच्या सोबत जोडले गेलेत. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष असं स्वागत. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. त्या 3 षटकांच्या खेळामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा आपण पाहतात 51 धावा. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार बटाटे. अगदी गोलंदाजी याला देखील चांगली करावी लागेल. कमबॅक करून दाखवलंय गोलंदाज लखननं. बघूयात या 4थ्या षटकामध्ये ओमकार वरती ही जिम्मेदारी सोपवली आहे कर्णधारानं. अगदी 3 षटकामध्ये अर्धशतक कंप्लीट झालंय. तर म्हणजेच टीम एकता कसारा संघ आपण पाहतात 51 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. पहिला बॉल असेल. पहिलाच बॉल लाईन चुकीचे आहे. तदनंतर रेस्ट डिरेक्शन चुकीचं होत आहे. ते तदनंतर इथं पाहायला गेलं तर यस कुठेतरी पाहायला गेलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. वाईट +1 प्लस विकेट. यस एकाच चेंडूवरती 3 गोष्टी घडल्यात शोएब सर. यस अगदी पाहायला गेलं तर विकेट सॅक्रिफाईस केली गेली या. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आता मात्र अजून एक विस्फोटक फलंदाज एंटर झालाय. अगदी संदीप पोटकुले हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. अगदी पाहायला गेलं तर न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. बबलू खाडीला कुठेतरी थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश आलंय गोलंदाजांना. अगदी आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा 53 धावा जोडल्या गेल्यात. अगदी हा चुकीचा बॉल आहे आणि बबलू समोर तुम्ही हा बॉल टाकू शकत नाही यात. यस फाईनली क्षेत्रामध्ये 1 बाउन्स हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय 57 वरती. अगदी या चेंडूचा थोडासा उल्लेख करणं गरजेचं आहे. अगदी बबलू खाडीचा जर विचार केला तर जास्तीचे फटके त्याचे लेग साईडच्या दिशेने लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेला येत असतात आणि तुम्ही त्याला अगदी असा चेंडू टाकू शकत नाही यात. यस हा चेंडू चांगला आहे. लवर फुल टॉस फटका बरोबर मिड ऑनला क्षेत्ररक्षक लखन होते. हा चेंडू अडवला गेलाय. एकच सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपण पाहू शकाल संदीप पोटकुळे हा फलंदाज आला. यस तर धर्मवीर कसारा संघ एक एक्स्ट्राचा क्षेत्ररक्षक आता मात्र तुम्ही 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. तुम्ही जास्तीचा वेळ खर्च केला. तुमच्यापर्यंत ही सूचना वारंवारता पोहोचवली जात होती. चला एक एक्स्ट्राचा क्षेत्ररक्षक तुम्ही 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. गेंदबाजी टैग पर ओमकार. स्ट्राइकर इन पर संदीप पोटकुले. स्कोरबोर्ड 58 रन 2 विकेटों के नुकसान पर एकता कसारा. चलो 4 गेंदे शेष है. चौथा ओवर. चलो स्पीड अप करना है. समय में कोऑपरेट करना है. स्ट्राइकर इन पर बैट्समैन संदीप पोटकुले. इस बीच बिल्कुल अंदरूनी किनारा लगा है बैट का और सिंगल प्राप्त हुई. इसी सिंगल के चलते 59 रनों की संख्या. 3 गेंदें शेष है जहां पर चौथा ओवर प्रगति पथ पर है. गेंदबाजी टैग पर ओमकार. अब जाकर काफी देर बाद बबलू खाड़े स्ट्राइकर इन पर जिन्होंने 11 गेंदे के लिए 31 रन पर बल्लेबाजी करते हुए
राइट हैंडेड बैट्समैन। पिछला ओवर कहीं ना कहीं अच्छा गुजरा था। प्रेशर है, इस बीच एक बेहतरीन गेंद, बढ़िया गेंद, बिल्कुल पैरों पर की थी, चढ़ों में एक गेंद थी। डॉट बॉल, बेहतरीन गेंद। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। ओमकार एक अच्छे बॉलिंग एक्शन के साथ और द विकेट से स्ट्राइकर एंड पर बैट्समैन बबलू खाड़े। ओहो, इस बीच कैप को ढूंढा है, लॉन्ग लेग रीजन में ये गेंद जाएगी, फील्डर से काफी दूर थी, 4 रन के लिए। आखिरी गेंद शेष, ओमकार गेंदबाज। अब तक 5 गेंदों पर 12 रन बने हैं। ओहो, क्रैकिंग स्ट्रोक, लखन जबरदस्त एफर्ट, मिड ऑन में थे, आखिरी गेंद पर सिंगल प्राप्त हुई। यहाँ 4 ओवर का खेल खत्म हुआ। आफ्टर 4 ओवर स्कोरबोर्ड 64 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 1 तक सारा। यस, अगदी जर पाहायला गेलं तर 4 षटकांचा वाजवी खेळ झालाय। धावफलकाला धावा आपण 64 पाहत आहोत। अगदी चला लगेचच गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज करायचा आहे। कर्णधार सागर आगानला कुठेतरी थोडासा विचार करण्यामध्ये भाग पाडलाय। त्याचं कारण आता मात्र धावफलकाला धावा तब्बल 64 धावा इथनं पाहू शकाल आपण जोडल्या गेल्यात। अजूनही शेवटचं षटक टाकायचं आहे, कमबॅक करावं लागेल। इथनं जर विचार केला तर लखन हा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज करण्यात आला आहे। अगदी लखनचा जर विचार केला तर या आधीच्या षटकामध्ये लखननं फक्त 90 धावा खर्च केल्या होत्या। शेवटच्या बॉलवरती आलेला तो चौकार, त्या चौकारानं टोटल त्या षटकामध्ये लखनच्या षटकामध्ये त्या 9 धावा खर्च केल्या होत्या लखन गोलंदाजानं। अगदी जर पाहायला गेलं तर आता मात्र शेवटचे षटक इथनं शिल्लक आहे। बिल्कुल आखिरी ओवर ओमकार की, जिसमें 9 रन बने, 13 रन बने थे, सॉरी 13 रन बने थे। स्कोरबोर्ड टोटल 64, 64 रन, 2 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर लखन साबले अपने स्पेल का दूसरा ओवर। पहली गेंद बिल्कुल ऑन साइड में खेला, इस गेंद को डीप में सागर आगान मौजूद है, बेहतरीन फील्डिंग, फील्ड किया, थ्रो किया, बहुत बेहतरीन थ्रो, सिंगल प्राप्त हुई। स्ट्राइकर इन पर बैट्समैन संदीप पोटकुले। यस, नक्कीच या षटकाचा जर विचार केला तर कमीत कमी धावा खर्च करावा लागतील गोलंदाजांना। या षटकामध्ये जर जास्तीच्या धावा आल्या तर मी म्हणेल कुठेतरी मोठं धावफलक सेट होईल, मोठं टार्गेट सेट करणं यशस्वी ठरेल एकता कसारा संघ। बॅटची आतली कडा, चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेटला, तिकडनं दूरवरनं सागर आगानं चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडू उचललाय, फिकी केलाय, तत्पूर्वी घेतली जातीय 2 धावा। अगदी पाहू शकाल बॅकअप चांगलं होतं, अन्यथा हा चेंडू कुठेतरी बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला असता। अगदी आपण पाहत आहोत या चेंडूवरती 2 धावा आल्यात, टोटल धावफलक जाऊन पोहोचलाय 67 वरती। 4 गेंदें बची हुई है डेथ ओवर में लखन साबले। इस बीच ऑन साइड में स्लॉग किया है, डीप में सागर आगान, बहुत बेहतरीन फील्ड, अच्छा रोका है इस गेंद को और एक खूबसूरत थ्रो, उसी के चलते इस गेंद पर सिर्फ 1 रन प्राप्त हुआ। स्कोरबोर्ड 68, 68, 3 गेंदें हो चुकी है। अब तक इन 3 गेंदों पर सिर्फ 4 रन बने हैं। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन बबलू खाड़े। यस, अगदी नक्की बबलू खाडेचा खेळ या सामन्यामध्ये भरपूर चांगला राहिला, हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाहायला गेलं तर बरोबर गोलंदाजीच्या डोक्यावर हा फटका आपण पाहिलात। ओव्हर द बॉल हेड 6 धावेंसाठी येतोय अजून एक दमदार स्ट्रोक, षटकार। अगदी पाहायला गेलं तर आता मात्र कुठेतरी 70+ धावा आपण पाहतो धावफलकाला जोडल्या गेल्यात। 74 धावा टोटल आपण पाहू शकाल धावफलकाला जोडल्या गेल्यात। मी मगाशीच उल्लेख केला होता, कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील या षटकामध्ये,
हा षटकार आलाय बबलूच्या बॅट मधनं. 43 वरती खेळतोय वैयक्तिक. अगदी जर पाहायला तर चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. या चेंडूंची गरज आहे. असे चेंडू तुम्हाला हाताळावेच लागतील. अगदी आपण पाहू शकाल आता मात्र कुठेतरी शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर 80 धावा धावफलकाला जोडल्या जातील. अगदी जर पाहायला गेलं तर या बॉलवरती पूर्णपणे आपण सांगू शकाल टार्गेट कितीचं सेट केलं जातं. शेवटचा बॉल अजूनही टाकायचा आहे. 4.5चा खेळ झालाय. अंतिम षटक आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला बबलू खाडे वैयक्तिक 43 वरती खेळतोय. लवर फुल टॉस अपील भरपूर मोठी झाली होती. एक्झॅक्ट पायावरती हा चेंडू धडकलाय की स्टंप वरती. यस, लेग बाईजच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती आलेली सिंगल. 75 धावा या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्यात आणि टार्गेट सेट केलं गेलंय धर्मवीर कसारा संघासमोर 76 धावेंचं. नेक्स्ट मॅच यस चेक केलं जात आहे. शिवसंघर्ष कसारा संघाचा कर्णधार तसेच ओमदत्त कसारा संघाचा कर्णधार आपण या नाणेफेकीचा कौल केला जाईल. अगदी शेवटचा बॉल पायांवरती स्पर्श झाला होता. लेग बायच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली जाते. धावफलकाला ऍड होईल. 75 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्यात आणि 76 धावेंचं टार्गेट सेट केलं गेलंय. आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती अगदी समरी दाखवली होती. बबलू खाडे वैयक्तिक अगदी जर विचार केला तर 43 धावेंवरती नाबाद राहिला. यस, पुन्हा एकदा अगदी जर पाहायला गेलं तर या दुसऱ्या सत्रासाठी पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचेच आहेत. 20 मिनिटाच्या जास्त जर तुम्ही कालावधी घेतलात तर तुम्हाला एक्स्ट्राचा एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला, ओमदत्त संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. अगदी नाणेफेकीचा कौल केला जाईल. ओमदत्त कसारा संघ कर्णधार या टॉस्का बॉक्स मध्ये लगेचच यायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. पिंटू भाऊ बल्लाड़, इनकी मुबारक हाथों से इस मैच का टॉस किया जाएगा.
बिल्कुल नेक्स्ट मैच का टॉस किया जा रहा है, जो आज के दिन की आखिरी मैच है। चित्रसेन भल्लार साहब, इनकी मुबारक हाथों से टॉस किया जा रहा है। चलो, दो बैट्समैन, फील्ड को लगभग सजाया है टीम एकता कसारा ने। अब धर्मवीर कसारा के सामने एक लक्ष्य सेट किया गया है। 75 बनाए हैं, 76 रनों का लक्ष्य सेट किया गया है। और दो बैट्समैन एंटर होते हुए, सागर अगान द प्रिंस ऑफ कसारा और उनके साथ कुणाल। ये दो बैट्समैन, इनके सामने सब कुछ मुमकिन है, क्योंकि डीजीपी प्रीमियर लीग में इंशा स्पोर्ट्स शिरोल ने पहले बल्लेबाजी करते हुए 70 रन बनाए थे। उनको चेस किया था, जिसमें कुणाल ने अर्धशतक जड़ा था। तो दोनों बैट्समैन, दोनों बल्लेबाज वो काबिलियत रखते हैं इस टारगेट को चेस करने की। बिल्कुल दोनों के बीच चर्चा होती हुई गेंद को चेक किया जा रहा है। एक महत्वपूर्ण मैच है, जीत जरूरी है। अच्छा, टॉस बॉक्स से ये अभी न्यूज आई है कि ओमदत्त कसारा ऑन द टॉस टू इलेक्टेड टू बैट फर्स्ट। गेंदबाजी टैग पर संदीप पोटकुले, स्ट्राइकर इन पर द प्रिंस ऑफ कसारा सागर आगा, नॉन स्ट्राइकर इन पर बैट्समैन कुणाल। बिल्कुल अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ लेट्स प्ले। पहली गेंद बल्ले का बाहरी किनारा, बिल्कुल वहां पर पॉइंट पर, शॉर्ट पॉइंट पर मिसफील्ड होती हुई, मिसफील्ड के चलते सिंगल प्राप्त हुई। खाता खुलता हुआ सागर आगान और धर्मवीर कसारा का 1 रन के साथ। मैडेटी पावर प्ले, काफी हौसला अफजाई हो रही है संदीप पोटकुले की, क्योंकि एक महत्वपूर्ण मैच है। एक विशाल जनक टारगेट सेट किया गया है। स्ट्राइकर इन पर कुणाल पगारे इनफील्ड के ऊपर से खेला है। ये गेंद एक्स्ट्रा कवर में ट्रैवल हो रही है, पीछे दो फील्डर, बिल्कुल धीमी हुई थी गेंद। और इस गेंद पर भाग दौड़ पर 4 रन कंप्लीट किए गए। क्या खूब रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच, बहुत जबरदस्त तालमेल, बहुत बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। 4 रन की मदद से स्कोरबोर्ड 5 रन 2 गेंदे। जिस तरह से एकता कसारा ने शुरुआत की थी, बिल्कुल उसी तरह से धर्मवीर कसारा ने दूसरे पहलू में की है। इस बीच एक्स्ट्रा कवर में डीप में फील्डर तैनात थे, एक टप्पे पर गेंद को फील्ड किया, थ्रो किया। तब तक 2 रन मुकम्मल, तीसरे का प्रयास और तीसरे रन में यहां पर कुणाल, जहां पर नॉन स्ट्राइकर एंड पर थे, मिसफील्ड हुई। मिसफील्ड के चलते और एक रन लेना चाहते हैं। नॉन स्ट्राइकर एंड पर बैट्समैन कुणाल आउट। पहला झटका लगता हुआ, मना किया था सागर आगान ने, पर स्ट्राइक को छोड़ा था। नॉन स्ट्राइकर एंड पर बैट्समैन कुणाल थे। पहला विकेट, पहले विकेट का पतन। स्कोर 8 रन 1 विकेट, 3 गेंदे धर्मवीर कसारा। लखन साबले, एक अच्छा स्टार्ट मिला था, बिल्कुल काफी नाराज है बैट्समैन कुणाल, जहां पर रनआउट के रूप से विकेट खोई है अपनी। स्ट्राइकर एंड पर अब बैट्समैन सागर आगान और नॉन स्ट्राइकर एंड पर अभी आए हैं लखन साबले।
ओहो, बल्ले का एज, बिल्कुल शॉर्ट फाइन लेग में फील्डर तैनात है, रन के लिए मना किया लखन थाबले ने, क्योंकि अब विकेट खोना नहीं चाहते हैं। 4 गेंदें हो चुकी है, कुल रन 8। दो गेंदें शेष। इस बीच इस गेंद को छाने दिया, क्योंकि ये गेंद काफी बाहर थी संदीप पोटकुले की। आई है वाइट। 1 रन से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ, रनों की संख्या 9 रन। 1 विकेट के नुकसान पर धर्मवीर कसारा। अब यहां से एक पार्टनरशिप बिल्ड होना जरूरी है। स्ट्राइकर एंड पर थे सागर अगान। इस बीच क्रॉस बैटेड स्ट्रोक, स्लॉग कर दिया, गेंद 1 बाउंस, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4 रन। अच्छी शुरुआत है, बिल्कुल। 5 गेंदें हो चुकी है, 13 रन। आखिरी गेंद शेष संदीप पोटकुले। ओहो, गैप में ढकेला इस गेंद को, डीप में प्रोटेक्शन, फील्डर तैनात, प्रयास अच्छा था, गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। सागर अगान के बैट से 4 रन। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला, त्या पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर 17 धावा, म्हणजेच काय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या। अगदी सुरुवात दमदार झाली आहे या धर्मवीर कसारा संघाकडनं। जो स्टार्ट पाहिजे होता, जी सुरुवात पाहिजे होती, कुठेतरी सुरुवात ही चांगली म्हणायला हरकत नाहीये, कारण आता मात्र 21-24 चेंडू 59 धावींची गरज असेल। जी बिल्कुल, गेंदबाजी ट्रैक पर द मैजिक ऑफ कसारा प्रवीण घोड़े। अब कहीं ना कहीं वापसी करनी होगी, क्योंकि सागर आगान चल पड़े हैं। बिल्कुल, 2 बाउंड्रीज आई है उनके बैट से। कुल रन 17, 1 विकेट के नुकसान पर पहली ओवर की समाप्ति के बाद। चलो स्पीड अप करना है, टाइम सेट किया गया है, 6 मिनट लिए हैं, 6 मिनट खर्च किए हैं पहली ओवर के लिए प्रवीण घोड़े। ओ, इस बीच मिस टाइम शो गए, नीचे 2 खिलाड़ी और कैच को किया है ड्रॉप। 2 रन यहां से मुकम्मल और 2 रन कंप्लीट किए गए। इसी 2 रन के चलते स्कोरबोर्ड रनों की संख्या आगे बढ़ती हुई 19 पर जा पहुंची है। पहली गेंद पर मौका बनाया था, विकेट आ सकता था। प्रवीण घोड़े द मैजिक ऑफ कसारा। ओवर की अगली गेंद, इस बीच ऑन साइड में क्रैकिंग स्ट्रोक, करारा स्ट्रोक है, डीप में फील्डर तैनात है। बहुत खूब फील्ड किया, थ्रो किया, तब तक सिंगल। दोनों बैट्समैन सुरक्षित है, संतुष्ट है। स्ट्राइकर एंड पर द प्रिंस ऑफ कसारा और उनका बिल्कुल, और गेंदबाजी ट्रैक पर द मैजिक ऑफ कसारा प्रवीण घोड़े। ये अच्छा बैटर रहेगा, ये अच्छी राइवलरी रहेगी। क्या बोलते गणेश सर? हो नक्कीच, अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाज तेवढाच ताकदीचा आहे, फलंदाज देखील इथे पहा क्लास दाखवला जातोय। कव्हरच्या डोक्यावर ना बॉल उडवला गेलाय। आता मात्र थोडासा हावी ठरतोय फलंदाज प्रिन्स ऑफ कसारा। सागर आगांच्या बॅटमधनं येतोय हा चौकार। अगदी सुरुवात चांगली झाली होती आणि आपण इथनं पाहत आहोत या बॉल वरती हा चौकार आलाय। प्रवीण वरती थोडासा हावी ठरतोय फलंदाज सागर आगांना आपण पाहत आहोत। इथे हा फटका भरपूर चांगला आहे, मिडोनच्या डोक्यावरनं अगदी जर पाहायला गेलं तर चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते। चेंडू अडवला जाईल, फिकी करतील तत्पूर्वी एक सिंगल। अगदी सुरुवात चांगली झाली आहे, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, 8च धावा आल्यात। जी बिल्कुल, अब 20 गेंदे 51 रनों की जरूरत है। स्ट्राइकर इन पर बैट्समैन, ओहो लखन थाबले थे, ऑन साइड में खेलना चाहते थे, बिल्कुल पैरों पर जाकर टकराई ये गेंद। आइए डॉट, जितनी डॉट गेंदे आएगी तो प्रेशर क्रिएट होगा। 5 गेंदे हो चुकी है, आखिरी गेंद शेष है।
25 रन 1 विकेट के नुकसान पर धर्मवीर कथारा। ज्यादा से ज्यादा स्ट्राइकर एंड पर रखना सागर आगान को जरूरी है, क्योंकि एक जबरदस्त टाइमिंग के साथ उन्होंने अपनी पारी की शुरुआत की है। ऑन साइड में खेलना चाहते थे, ये गेंद लगातार 2 गेंदे डॉट, कहीं ना कहीं अब प्रेशर बनेगा। दूसरे ओवर की हुई समाप्ति। प्रवीण घोड़े के ओवर में कुल 8 रन बने, सफलता नहीं मिली है पर अच्छी ओवर गुजरी है। 25 रन 1 विकेट के नुकसान पर धर्मवीर कथारा। अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला। धाव फलकावरती धावा 25। पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 17 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्यात। म्हणजेच दुसरं षटक प्रवीण घोडेचं भरपूर चांगलं राहिलंय। एकता कसारा संघाकडून आपण पाहत आहोत। अगदी 2 षटकांचा खेळ झाला। यस, जास्तीचा वेळ खर्च करू नका एकनाथजी डगळे सर, सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा। यस, फलंदाजांनी ड्रिंक्स ब्रेक। यस सर अगदी 3 षटक कंप्लीट झाल्याच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक साठी तुमच्यासाठी 1 मिनिटाचा कालावधी ठेवला आहे। अगदी 3 षटक कंप्लीट झाल्यानंतरच ड्रिंक्स ब्रेक करायचा, याची सुद्धा दक्षता घ्या। चला क्षेत्ररक्षण सजवा। अगदी पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल 2 षटकामध्ये धाव फलकावरती धावा 25 धावा आपण पाहत आहोत। इक्वेशन कडे जाऊया शोभ सर। अगदी 18 चेंडू असतील, या 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 51 धावा। म्हणजे इक्वेशन पाहायला गेलं तर प्रत्येकी षटकामध्ये 17 ची सरासरी आहे। प्रत्येकी षटकामध्ये 17 धावा जमा कराव्या लागतील। भास्करचा पहिलाच बॉल स्विच हिट करायचं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये, पहिलाच बॉल डॉट आलाय। या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे। अगदी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस केले जातात। आता मात्र बबलू खाडे कुठेतरी पॉइंटला, तदनंतर थर्ड मॅनला अजून एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला। लाईन चुकीच्या आहे। पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर बॉल, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप। पंचांना लगेच सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलाय, व्हाईट बॉल। 26 धावा धाव फलकाला जोडल्या गेल्यात। इक्वेशन असेल 17 चेंडू 50 धावींची गरज। इथे मिस टायमिंग आहे, झेल होणं फार गरजेचं होतं, परंतु चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत। अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूचा पाठलाग केला जात होता। 3 धावा घेतल्यात। 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 29 वरती। या अगदी या षटकातील विचार केला तर 2 चेंडू टाकून झालेत। भास्करला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला लखन असतील। लवर फुल टॉस, आडव्या बॅट ना फटका, मिड विकेटच्या दिशेला 1 बाउन्स। हा चेंडू निघून चाललाय, सीमा पार येतोय, 4 रन। थैंक यू डीजे। ऐसी पारी की जरूरत थी। इस बीच एक बड़ा हिट, बड़ा प्रहार, बिग सिक्सर, बैट्समैन लखन के बैट से 6 रन। यस, अगदी जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहतात लखन साबळेच्या बॅटमधनं येत आहेत। अगदी पाहायला गेलं तर 7 चेंडू तो खेळलाय, त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 13 धावा आल्यात। 7 चेंडू आघान खेळलाय सागर आघान, त्याच्या बॅटमधनं अगदी 17 धावा आल्यात। टोटल धावफलक 39 धावा। इक्वेशन 14 चेंडू असतील, धावा बनवायच्या 37 धावा। शेवटचे 2 चेंडू फार निर्णायक असतील। इथे पाहायला गेलं तर या चेंडूची गती थोडीशी कमी केली गेली होती। अगदी एक सिंगल होती कंप्लीट, सिंगल ना स्ट्राइकिंग एंडला आता मात्र सागर आघान हा फलंदाज आलाय। अब इक्वेशन जो है 13 गेंदे 36 रनों की जरूरत। 5 गेंदों पर 15 रन बने हैं।
भास्कर की गेंदबाजी पर। इस बीच एक खराब गेंद थी, फुल टॉस थी, उसको सिर्फ दिशा दिया, नजाकत बड़ा स्ट्रोक, चाबुक स्ट्रोक, 4 रन। आता इक्वेशन पाहायला गेलं तर 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील त्या म्हणजेच 32 धावा. टोटल 10 फलक जाऊन पोहोचले 44 वरती 1. म्हणजेच अगदी पाहायला गेलं तर कुणाल पगारे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता, परंतु तदनंतर लखन साबळे हा सुद्धा फलंदाज कामगिरी चांगली करतोय. सागर अगान, प्रिन्स ऑफ कसारा स्ट्राइकर एंड पर बैट्समैन लखन साबले है। कंटिन्यू चर्चा की है सागर अगान ने कि बैट्समैन लखन साबले के साथ कि ये मैच बन सकता है, क्योंकि 12 गेंदे और 32 रनों की जरूरत है, यानी रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट 16.00 का है। पहली गेंद, ओहो सादा गति थी इस गेंद में और उछाल भी, शरीर पे टकराई गेंद और 22 के रूप से, लेग 22 के रूप से मिली है सिंगल। स्कोरबोर्ड 45, 11 गेंदे 31 रनों की जरूरत। यस, प्रवीण गोडे हा फलंदाज आहे. हे षटक फार निर्णायक ठरू शकतं या सामन्यासाठी. ओव्हर द बॉल हिट, फटका चांगला आहे, फटका दमदार, सर्वाधिक सेफ फटका येतोय चौकार सागर आगांच्या बॅटमधनं. बल्लेबाजी होती हुई सागर अगान, जिस तरह से बबलू खाड़े ने बल्लेबाजी की थी एकता कसारा के लिए, धर्मवीर कसारा के लिए सागर अगान करते हुए 9 गेंदे 25 रन। इस बीच फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में स्लॉक किया, गेंद डीप में पहुंची है, दूसरे रन का प्रयास किया जा रहा है। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन, सवाल पूछा था लेकिन यहां से 2 रन मुकम्मल, 2 रन कंप्लीट। नक्कीच अगदी जर पाहायला गेलं तरी ही चोरटी धाव म्हणायला काय हरकत नाहीये. अगदी थ्रोफिकी थोडीशी स्लो होती सर, त्या कारणास्तव अगदी आपण पाहिलं तर सागर अगान एक पाहायला गेलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याच्या चपळाईने ह्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 10 फलक 51 धावा, इक्वेशन 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाही आहेत, संदीप होते परंतु डीप मध्ये आहेत. चेंडू कुठेतरी 38 सर्कल कडेच ट्रॅव्हल झाला होता. अगदी एक सिंगल आली आहे. 8 चेंडू 24 ची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील फार निर्णायक ठरू शकतात. या शेवटच्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो टीम धर्मवीर कसारा संघ. जी 8 गेंदे 24 रनों की जरूरत। ऑन साइड में क्रैकिंग शॉट, डीप में फील्डर है और यहां पर कैच आउट। बैट्समैन
सेलिब्रेशन करा. अगदी सामना महत्वाचा. दोन्ही एका गावातील संघ आपण पाहत आहोत. एका साईडला धर्मवीर कसारा तर एका साईडला एकता कसारा. अगदी चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर आपण पाहू शकाल. कोणाला सिद्धेश आडवा बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. धाव घेतली जाणार नाही आहे. स्ट्रायकिंग एंडला स्वतः राहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सागर आगान. यस 6 चेंडू अगदी 6 चेंडू आणि 24 धावे. हॅलो चेक. 6 चेंडू 24 धावेंची गरज आहे. अगदी जर पाहायला गेलं तर चर्चा भरपूर रंगली होती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे षटक कोणाकडे दिले जाईल, गोलंदाज कोण असतील, अगदी यासाठीच ही चर्चा रंगली आहे. यस तर एकता कसारा संघ एक्स्ट्राचा एक खेळाडू आपण आता 38 सर्कल मध्ये तैनात करा. तुमचा कालावधी कंप्लीट झाला आहे याची सुद्धा नोंद घ्या. यस एक्स्ट्राचा प्लेअर 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. यस यस अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत. मनोज वारगडे सरांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. 6 चेंडू 24 धावा डिपेंड करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला सागर आगान. पहिलाच बॉल अगदी इथनं पाहायला गेलं तर हा बॉल सोडून द्यायचा होता. अगदी यस पंचांनी अगदी फेअर डिलिव्हरी सांगितलं होतं परंतु बॅट्समन कडनं हा DRS घेतला गेलाय. चला टेक्निकल टीम लगेच सज्ज राहा. चेक केलं जाईल. यस अगदी फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर जी व्हाईट लाईन आहे त्याच्या आतून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी चेक केलं गेला तदनंतर हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. 5 चेंडू 24 ची गरज. बॅकफुटला गेले तदनंतर फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे बघितलं देखील नाही आहे आणि सागर आगान इथनं पाहायला गेलं तर डगआउटच्या आश्रयाला परततील. बॅटची कडा होती, झेल टिपला गेलाय. डगळे सरांच्या माध्यमातून अजून एक महत्वाचा फलंदाज बाद. तन्हाई तेरे इश्क में फटका आडवा बॅटनं आपण पाहिलात.
मिड विकेटला शतरक्षक होते, हा चेंडू अडवलाय, अगदी फेकी करतील. तत्पूर्वी पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. इक्वेशन आता कठीण झालं. अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडू 22 धावा, सॉरी 3 चेंडू 22 धावा. अगदी नो चेंडू. इथे काय घडतंय बघूया. धावून पडून किती धावा घेतल्या जात आहेत. यस, नो प्लस 2. तीन चेंडू 19 धावांची गरज असताना अगदी हा अजून एक चांगला बॉल टाकला जातोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावा मात्र 19 धावा बनवायच्या आहेत. इथे बिग ब्लास्ट करायचा होता. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये आहे. अगदी संदीप आहेत, चुकी होणार नाहीये. झेल टिपलाय. अजून एक गडी बाद होतोय. टीम धर्मवीर कसारा संघाचा फलंदाज बाद. चला न्यू बॅटर धावत पळत या. यस, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज हितेश आले होते आणि अगदी यष्ट्यांवरती हा जाणून बॉल धडकतोय. अगदी पाहायला गेलं तर एकता कसारा संघ